अप्पल राजू शर्मा हम्म. म्हणजे श्रीपाद स्वामींचे वडील हे नेहमी एका मूर्तीची पूजा करायचे, दत्तात्रेयांची ती मूर्ती, ज्याचं नाव होतं कालाग्निशमन दत्तात्रय. ही कालाग्निशमन दत्तात्रय स्वतः यायचे हम्म. आणि ते स्वतः सदेह येऊन नैवेद्य ग्रहण करून मग ते मूर्तीमध्ये विलीन व्हायचे. पण ही पूजा आगम पद्धतीने म्हणजे गुप्त पद्धतीने करावी लागायची, असं होतं. पण एकदा ही पूजा कालाग्निशमनांची श्रीपाद स्वामी स्वतः करत होते हो. आणि हे पाहिलं बाप्पानाचार्युलींनी. बरोबर. म्हणून त्यांनी विचारलं की तू की तू दत्त दत्त आहेस की दत्त भक्त आहेस. तर श्रीपाद स्वामींनी त्यामध्ये असं उत्तर दिलेलं आहे, मी जेव्हा दत्त आहे म्हणतो तेव्हा मी दत्त असतो, जेव्हा मी दत्त भक्त आहे म्हणतो तेव्हा मी दत्त भक्त असतो. हम्म. हम्म. दत्तात्रय यांचा एक विलक्षण स्वभाव आहे. हम्म. दत्तात्रयांचे सगळे पूर्ण अवतार हम्म. श्रीपाद, श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ एक लीला विनोद म्हणू शकतो आपण. आणि आपल्या प्रती असलेलं प्रेम, हम्म. की त्यांचा हा स्वभाव असा आहे की आपण जी भक्ती करणं अपेक्षित आहे, सद्गुरूकडनं प्राप्त झालेली साधना असो, नामस्मरण, गुरुमंत्र, दान धर्म, सगळ्या गोष्टी जे काही किंवा आपले नियम, तर हे आपण ना बऱ्याचदा आपण आपल्या आळसामुळे किंवा आपल्या वेगळ्या भौतिक आसक्तीमुळे आपण विसरून जातो किंवा सोडतो, पण ते आपल्याला विसरत नाहीत. त्यांचं आपल्या प्रति प्रेम तसंच असतं. तर दत्तात्रयांचा विलक्षण स्वभाव हा, ते आपल्यावरच्या साधना, नामस्मरण, भक्ती ते स्वतः करतात, स्वतःचीच, हम्म. आणि त्याची फलश्रुती ते आपल्याला प्रदान करतात.